In a first chapter, we see that first, in previous lecture, we see that first definition statement. What is meant by statement? Statement is a declarative, assertive sentence which is either true or false but not simultaneously. Statements are denoted by small letter P, Q, R up to so on. Means statement is nothing but one of the sentence such that this sentence is either true or false. If you say the statement is true or false, then which is called statement. Next, we see that truth values of statement. Each statement is either true or false. If a statement is true, then its truth value is denoted by capital letter T. And if the statement is false, then its truth value is denoted by capital letter F. You know that. Also, next we see that example of the statement. For example, statement चे example काय आहे? स्टेटमेंट जे काही स्टेटमेंट आहे त्यांचे काय एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट एक्झाम्पल, sun rises in the east. हे काय झालं? सन रायझेस इन द ईस्ट हे झालं फर्स्ट एक्झाम्पल. इन दिस सेंटेन्स सन रायझेस इन दिस ईस्ट which is we can say that which is true or false. Then sun rises in the east which is statement. And not a statement, not statement, example, first, please give your pen. Please give your pen. Please give your pen. हे काय झालं? Is not a statement. Why? This is not a statement because here request. Request, you know that we see that interrogative sentence, exclamatory sentence, command, order, request, suggestion are not statement. जी काय नोट पाहिलेली आपण त्याच्यामध्ये काय जर रिक्वेस्ट, कमांड, ऑर्डर, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असेल तर त्या सेंटेन्सला आपण स्टेटमेंट म्हणू शकत नाही. कारण आपण तिथे काय करू शकत नाही, जे काही सेंटेन्स आहे त्याच्याबद्दल सांगू शकत नाही विच इज ट्रू ऑर फॉल्स. म्हणजे काय, जर आपण फक्त ट्रू ऑर फॉल्स जर सेंटेन्स असेल आणि ते जर सांगू शकत असेल तरच त्यांना कशामध्ये कन्सिडर करायचं, इन स्टेटमेंटमध्ये. अदरवाईज इज नॉट ए स्टेटमेंट. ओके, नेक्स्ट पाहिलेलं आहे आपण की ओपन सेंटेन्स. नेक्स्ट, open sentence. What is mean by open sentence? Open sentence, the truth values varies from person to person, or the truth values depend on situation. Such a sentence are called as open sentence. म्हणजे जर सेंटेन्सची व्हॅल्यू पर्सन टू पर्सन चेंज होत असेल किंवा सिच्युएशनवरती डिपेंड असेल
तर त्या अशा सेंटेन्सला काय म्हणायचं, ओपन सेंटेन्स. म्हणजे जर आपण स्टेटमेंटमध्ये काय बघितलं की जे काही सेंटेन्स आहे ते आयदर काय असलं पाहिजे, ट्रू ऑर फॉल्स. जर दोन्ही सायमल्टेनियसली असेल तर दिस इज नॉट स्टेटमेंट. बट ओपन सेंटेन्समध्ये काय सांगतात की पर्सन टू पर्सन दिस स्टेटमेंटची व्हॅल्यू काय होते, चेंज होते. म्हणजे काही वेळेस काय येतं, ट्रू येतं काही पर्सनच्या मते दिस व्हॅल्यू ट्रू आणि काही पर्सनच्या मते काय आहे, दिस व्हॅल्यू फॉल्स. देन सच अ टाइप ऑफ सेंटेन्स आर कॉल्ड ओपन सेंटेन्स आणि ओपन सेंटेन्स आर नॉट स्टेटमेंट. म्हणजे जर असं असेल, पर्सन टू पर्सन व्हॅल्यू चेंज होत असेल, तर त्या सेंटेन्सला काय म्हणायचं, इज नॉट ए स्टेटमेंट. इज नॉट ए स्टेटमेंट. म्हणजे ओपन सेंटेन्स काय आहे, हे काय आहे, स्टेटमेंट नाहीये. फॉर एक्झाम्पल, mathematics is an interesting subject. फॉर एक्झाम्पल, मॅथमॅटिक्स इज अन इंटरेस्टिंग सब्जेक्ट. हे काय डिपेंड्स ऑन पर्सन टू पर्सन. दिस सेंटेन्सची व्हॅल्यू काय आहे, काहींच्या मते काय असेल, ट्रू असेल आणि काहींच्या मते काय असेल, फॉल्स असेल. म्हणजे पर्सन टू पर्सन जे काही सेंटेन्स आहे, मॅथमॅटिक्स इज अन इंटरेस्टिंग सब्जेक्ट, याची पर्सन टू पर्सन व्हॅल्यू चेंज होते. म्हणून मॅथमॅटिक्स इज अन इंटरेस्टिंग सब्जेक्ट. दिस इज सेंटेन्स बट विच इज नॉट स्टेटमेंट, विच इज ओपन सेंटेन्स. नेक्स्ट आपण काय पाहिलं की जे काही लॉजिकल कनेक्टिव्हिटीज आहे त्याच्याबद्दल स्टडी केला. म्हणजे आता आपण फक्त काय बघितलं की जे काही सिंपल, आपण याच्यानंतर ओपन सेंटेन्स नंतर आपण काही एक्झाम्पल सॉल्व्ह केले, त्यांची ट्रूथ व्हॅल्यू पण डिफाईन केलेली. ओके, नेक्स्ट आपण बघितलंय लॉजिकल कनेक्टिव्हिटीज. आता लॉजिकल कनेक्टिव्हिटीज म्हणजे काय, तर द वर्ड्स ऑफ फ्रेजेस विच आर यूज्ड टू कनेक्ट टू स्टेटमेंट आर कॉल्ड लॉजिकल कनेक्टिव्हिटीज. वी विल स्टडी द कनेक्टिव्हिटीज. म्हणजे असे वर्ड्स किंवा जे काही फ्रेजेस आहे त्यांचा यूज करून आपण दोन किंवा दोनपेक्षा जास्त जे काही सेंटेन्स आहे ते काय करू शकतो, कनेक्ट करू शकतो. अशा वर्ड्स ऑफ फ्रेजेसला म्हणायचं लॉजिकल कनेक्टिव्हिटीज. आणि या चॅप्टरमध्ये आपण जे काही लॉजिकल कनेक्टिव्हिटीज यूज करणार आहे ते कोणते, अँड, ऑर, इफ, डॉट डॉट, देन, कॉमा, if and only if, comma, not. म्हणजे जे काही लॉजिकल कनेक्टिव्हिटीज आहे, वर्ड ऑर फ्रेजेस विच कॅन बी कनेक्टेड टू ऑर मोर स्टेटमेंट, त्याच्यासाठी कोणते लॉजिकल कनेक्टिव्हिटीज यूज करायचे, अँड, ऑर, इफ, डॉट डॉट, देन, इफ अँड ओनली इफ, अँड नॉट. ओके, त्यांना म्हणायचं लॉजिकल कनेक्टिव्हिटीज. नेक्स्ट जे काय आहे ते आहे, नेक्स्ट पाहिलेलं आपण सिंपल स्टेटमेंट. सिंपल स्टेटमेंटची डेफिनेशन काय सांगते, का अ स्टेटमेंट विच कॅन नॉट बी स्प्लिट फर्दर इनटू टू ऑर मोर स्टेटमेंट इज कॉल्ड सिंपल स्टेटमेंट. म्हणजे जे काही स्टेटमेंट आहे ते दोन किंवा दोनपेक्षा जास्त स्टेटमेंटमध्ये जर स्प्लिट करता येत नसेल तर अशा स्टेटमेंटला काय म्हणायचं, सिंपल स्टेटमेंट. फॉर एक्झाम्पल,
सिंपल स्टेटमेंटचे जे काही एक्झाम्पल आहे, सिंपल स्टेटमेंटचे फॉर एक्झाम्पल फर्स्ट 3 इज ए प्राइम नंबर. बरोबर आहे. दिस इज काय, वन ऑफ द स्टेटमेंट. याची व्हॅल्यू आपण काय सांगू शकतो, 3 इज अ प्राइम नंबर. हे काय, दिस इज स्टेटमेंट विच इज ट्रू. देन इट्स ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे, जर ट्रूथ व्हॅल्यू विचारली असती तर काय आली असती, कॅपिटल लेटर टी. बट हिअर ओनली स्टेटमेंटचा यूज करायचा आहे, म्हणजे ते ट्रू असू फॉल्स असू डज नॉट डिपेंड. 3 इज अ प्राइम नंबर. 3 इज अ प्राइम नंबर काय झालं, एक स्टेटमेंट झालं. बट 3 इज अ प्राइम नंबर हे जे काय स्टेटमेंट आहे ते डिव्हाइड करता येईल का 2 किंवा 2 पेक्षा जास्त स्टेटमेंटमध्ये, नाही. म्हणून 3 इज अ प्राइम नंबर काय झालं, सिंपल स्टेटमेंट. सेकंड 3 and 5 are is a twin prime. सेकंड जे काय स्टेटमेंट आहे तिथे बघा, 3 and 5 इज ए ट्विन प्राइम. हिअर जे काही लॉजिकल कनेक्टिव्हिटीज आहे ते यूज केलेलं आहे अँड. बरोबर आहे, लॉजिकल कनेक्टिव्हिटीज हिअर यूज अँड. बट दिस जे काही स्टेटमेंट आहे ते आपल्याला डिव्हाइड करता येणार नाही इन 2 or more स्टेटमेंटमध्ये. आपण असं म्हणू शकत नाही की 3 इज अ ट्विन प्राइम अँड असल्यामुळे परत 5 इज अ ट्विन प्राइम. कारण ट्विन प्राइमची डेफिनेशन इज नथिंग बट द डिफरन्स बिटवीन 2 कॉन्झिक्युटिव्ह प्राइम इज 2. ट्विन प्राइमची डेफिनेशन काय सांगते, ट्विन प्राइम डेफिनेशन, the consecutive difference between 2 prime number is 2. जे काही दोन लगतचे प्राइम नंबर आहे त्यांच्यामधला जो काही कॉन्स्टंट डिफरन्स आहे तो काय पाहिजे, 2 पाहिजे. 2 असेल तरच त्याला म्हणायचं ट्विन प्राइम. म्हणजे त्याच्यासाठी काय असणार, लागणार आहे 2 प्राइम नंबर लागणार आहे. एक प्राइम नंबर घेऊन म्हणता येणार नाही का दिस इज ट्विन प्राइम. म्हणून 3 and 5 इज ए ट्विन प्राइम. हे काय झालं, एक स्टेटमेंट झालं विच इज ट्रू झालं, 2 प्राइम. जर 3 and 7 म्हटलं असतं तर हे एक अगेन काय झालं असतं, स्टेटमेंट झालं असतं. बट त्याची व्हॅल्यू काय झाली असती, फॉल्स झाली असती. म्हणून 3 and 5 इज अ ट्विन प्राइम हे काय झालं, एकच स्टेटमेंट झालं, ते आपल्याला स्प्लिट करता येणार नाही. म्हणून हे जरी लॉजिकल कनेक्टिव्हिटीज अँड यूज केलेला असला तरी दिस स्टेटमेंट इज सिंपल स्टेटमेंट. एक्झाम्पल ऑफ सिंपल स्टेटमेंट. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे कंपाऊंड स्टेटमेंट. What is mean by compound statement? You know that simple statement. Now compound statement. Definition of compound statement. If a statement is combination of 2 or more simple statement, then it is called as compound statement. म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त सिंपल स्टेटमेंटचं जर कॉम्बिनेशन केलं तर त्याला म्हणायचं कंपाऊंड स्टेटमेंट. म्हणजे सिंपल स्टेटमेंट फॉर एक्झाम्पल आपण सिंपल स्टेटमेंटचं पाहिलं होतं की काय, 3 इज अ प्राइम नंबर. 3 इज अ प्राइम नंबर. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 4 इज इवन नंबर. ओके, 3 इज अ प्राइम नंबर अँड 4 इज इवन नंबर. हे काय आहे, 2 जे काय आहे ते आहे सिंपल स्टेटमेंट. आणि त्या सिंपल स्टेटमेंटचं जर कॉम्बिनेशन केलं तुम्ही, जे काय लॉजिकल कनेक्टिव्हिटीज आहे अँड ऑर इफ अँड ओनली इफ डॉट डॉट देन अँड नॉट, जे काय असे जे काय लॉजिकल कनेक्टिव्हिटीज आहे त्यांचा जर यूज करून हे जे काय 2 सिंपल स्टेटमेंट आहे त्यांचं जर कॉम्बिनेशन केलं तर त्याला म्हणायचं कंपाऊंड स्टेटमेंट. म्हणजे फॉर एक्झाम्पल ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट, फॉर एक्झाम्पल ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट.
कंपाऊंड स्टेटमेंटचे एक्झाम्पल काय आहे मग. सपोज हिअर वी यूज द लॉजिकल कनेक्टिव्हिटीज अँड जर लॉजिकल कनेक्टिव्हिटी जर यूज केला आणि हे जर दोन्ही जे काही सिम्पल स्टेटमेंट आहे त्यांचं जर कॉम्बिनेशन केलं तर आपल्याला काय भेटणार आहे, एक कंपाऊंड स्टेटमेंट. फॉर एक्झाम्पल फर्स्ट 3 is prime number and 4 is even number. म्हणजे जो काही लॉजिकल कनेक्टिव्हिटीज आहे तो अँड यूज केल्यामुळे हे काय झालं, एक दोन्ही स्टेटमेंटचं कॉम्बिनेशन झालं आणि कॉम्बिनेशन झाल्यामुळे त्याला काय म्हणता येईल, दिस इज अ एक्झाम्पल ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. अनदर एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल अनदर एक्झाम्पल, इथे 3 इज अ प्राईम नंबर or 7 is even number. 7 is a even number. हे काय झालं, अगेन ऑर यूज केल्यामुळे दोन स्टेटमेंटचं काय झालं, कॉम्बिनेशन झालं. बट 7 हा काय ऑड नंबर आहे, इवन नंबर नाहीये. म्हणून जर फक्त आपण जर या स्टेटमेंटचा यूज केला असता 7 इज इवन नंबर, तर हे काय झालं असतं, एक सिम्पल स्टेटमेंट झालं असतं. त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय झाली असती, कॅपिटल लेटर यप, म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू काय झाली असती, यप. ओके. आणि हे काय झालं असतं, 3 हा प्राईम नंबर आहे, याची ट्रूथ व्हॅल्यू झाली असती कॅपिटल लेटर टी, याची ट्रूथ व्हॅल्यू झाली असती कॅपिटल लेटर यफ. ओके. नेक्स्ट म्हणजे जे काय कंपाऊंड स्टेटमेंट आहे त्याची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू आणि फॉल्स आली. 3 इज अ प्राईम नंबर ट्रू अँड 7 इज इवन नंबर फॉल्स. जर 2 किंवा 2 पेक्षा जास्त स्टेटमेंट कॉम्बिनेशन केलं तर त्यांची ट्रूथ व्हॅल्यू काय येते हे आपल्याला बघण्यासाठी आपल्याला नेक्स्ट बघायचंय कंजक्शन, डिजक्शन. म्हणजे ऑलरेडी आपण प्रिव्हियस लेक्चरला पाहिलेलं आहे कशाला कधी 2 किंवा 2 पेक्षा जास्त स्टेटमेंटची व्हॅल्यू ट्रू असेल, फॉल्स असेल. ओके. नेक्स्ट जे काय आपण बघितलेलं आहे कंजक्शन, डिजक्शन, कंडिशनल, बाय कंडिशनल आणि निगेशन. ओके. नेक्स्ट जे काय आहे आपलं कंजक्शन. व्हॉट इज मीन बाय कंजक्शन, if two statements are combined by using the connective and then it is called as conjunction. म्हणजे जर दोन स्टेटमेंट जर अँड ने जर कनेक्ट केलेले असतील तर त्याला म्हणायचं, म्हणजे जर दोन स्टेटमेंटचं कॉम्बिनेशन जर अँड वर्डने यूज करून जर कॉम्बिनेशन केलेलं असेल तर त्याला म्हणायचं कंजक्शन. इन अदर वर्ड्स काय सांगते, पी अँड Q are two statement, then P and Q is called conjunction. It is denoted by, म्हणजे P आणि Q हे काय झाले, दोन स्टेटमेंट असेल, ते दोन स्टेटमेंट ते जे काही दोन स्टेटमेंट आहे ते जर अँड वर्डने यूज करून जर त्यांचं कॉम्बिनेशन केलेलं असेल तर त्याला म्हणायचं कंजक्शन. आणि ते कंजक्शन इन फॉर्म मध्ये कसं लिहितात, पी इन दिस फॉर्म डिनोटेड इज ॲज. कंजक्शन कसं डिनोट केलं जातं, पी कंजक्शन क्यू रीड ॲज पी कंजक्शन क्यू और पी अँड क्यू असं पण रीड केलं जातं. आणि जे काय पी आणि क्यू आहे हे जे काय कंजक्शन आहे ते ट्रू कधी आहे, म्हणजे दोन स्टेटमेंट जर कॉम्बिनेशन केलं अँड वर्ड यूज करून जर कॉम्बिनेशन केलेलं असेल तर ते ट्रू कधी म्हणता येईल, जेव्हा इफ पी कॉमा क्यू बोथ स्टेटमेंट are true. जर पी आणि क्यू जे काय बोथ स्टेटमेंट आहे ते जर दोन्ही ट्रू असेल तरच जे काय कंजक्शन आहे ते काय असेल, पी कंजक्शन क्यू इज ट्रू. नेक्स्ट ट्रूथ टेबल फॉर कंजक्शन.
ट्रूथ टेबल फॉर कंजक्शन. ट्रूथ टेबल फॉर कंजक्शन कसं ड्रॉ केलं जाईल? पी हे जे काय स्टेटमेंट आहे प्लस अनदर स्टेटमेंट क्यू. अनदर कंजक्शन कसं डिनोटेड केलं जातं? पी कंजक्शन क्यू. ओके, ड्रॉ दिस टेबल in your notebook. It is also very important table for this solve example. Then Q ची व्हॅल्यू काय लिहून घ्यायची? आयदर काय असणार आहे? स्टेटमेंट काय असणार आहे? आयदर ट्रू और फॉल्स. म्हणजे Q काय झाला? ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स. राईट डाऊन इन दिस वे. अगेन P मध्ये लिहायचं ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. ओके, त्यांनी काय सांगितलंय की जर पी कंजक्शन क्यू हे जे काही कंजक्शन आहे ते ट्रू कधी असणार आहे? जेव्हा पी आणि क्यू हे दोन्ही जे काही स्टेटमेंट आहे ते ट्रू असेल तरच. म्हणजे काय? हिअर पी इज अ ट्रू, क्यू इज अ ट्रू, देन कंजक्शन काय येणार आहे? ट्रू. अदरवाईज एक जरी फॉल्स असेल, फॉल्स ट्रू, देन जे काही कंजक्शन आहे ते काय येणार आहे? फॉल्स. नेक्स्ट पी ट्रू क्यू फॉल्स असेल तरी जे काय कंजक्शन आहे ते काय येणार आहे? फॉल्स. नेक्स्ट पी फॉल्स आहे क्यू पण फॉल्स आहे तर जे काही कंजक्शन आहे ते काय येणार आहे? फॉल्स. लक्षात ठेवा, जे काही कंजक्शन आहे ते ट्रू कधी असणार आहे? जेव्हा पी पण ट्रू आहे आणि क्यू पण ट्रू आहे तरच पी कंजक्शन क्यू काय असणार आहे? ट्रू. ओके, नेक्स्ट पॉइंट आहे आपला डिजक्शन. नेक्स्ट जो पॉइंट आहे डिसजंक्शन. डिसजंक्शन म्हणजे काय? आता डेफिनेशन ऑफ डिसजंक्शन. इफ टू स्टेटमेंट आर कंबाइंड बाय युजिंग दी लॉजिकल connectives or then it is called as disjunction. म्हणजे डिसजंक्शन जर आपल्याला स्टेटमेंट फॉर्म करायचं असेल तर त्यासाठी जे काही लॉजिकल कनेक्टिव्हिटीज आहे ते यूज केलं जातं ऑर. लक्षात ठेवा, जर ऑर म्हटलं तर डिसजंक्शन, अँड म्हटलं तर कंजक्शन. आणि इन अदर वर्ड्स पी आणि क्यू जर दोन अनदर स्टेटमेंट असतील, आणि क्यू जर अनदर स्टेटमेंट असतील ते जर यूज करून, जर ते कंजक्शन यूज करून जर कंबाईन केलं और तर विच इज कॉल्ड ॲज डिसजंक्शन अँड विच इज डिनोटेड ॲज पी डिसजंक्शन क्यू. हिअर कंजक्शन डिनोटेड ॲज पी कंजक्शन क्यू, डिसजंक्शन डिनोटेड ॲज पी डिसजंक्शन क्यू. रीड ॲज पी डिसजंक्शन क्यू और पी और क्यू. और तर का? तर जे काही लॉजिकल कनेक्टिव्हिटीज आहे ते और यूज केल्यामुळे असं पण रीड केलं जातं पी और क्यू. ओके, नेक्स्ट ट्रूथ टेबल फॉर डिसजंक्शन. ट्रूथ टेबल फॉर डिसजंक्शन. डिसजंक्शन साठी जो काय ट्रूथ टेबल आहे, write down P Q disjunction denoted as it as P disjunction Q. आणि जे काय P disjunction Q आहे हे फॉल्स कधी असणार आहे? जेव्हा बोथ P, Q is फॉल्स. बोथ पी आणि क्यू जर फॉल्स असेल तरच जे काही डिसजंक्शन आहे ते काय असणार आहे? फॉल्स असणार आहे. अदरवाईज सर्व काय असणार आहे? दोन्ही जर फॉल्स असले तरच फॉल्स असणार आहे, अदरवाईज सर्व ट्रू असणार आहे डिसजंक्शन. म्हणजे पी आणि क्यू अगेन ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. क्यू मध्ये लिहून घ्या. नेक्स्ट पी मध्ये ट्रू
फॉल्स अल्टरनेट, ट्रू फॉल्स. परफेक्ट पेअर झाल्या, ट्रू ट्रूची, फॉल्स ट्रूची, ट्रू फॉल्सची, फॉल्सची, म्हणजे सर्व पेअर येतात अशा टाईपने लिहिल्यानंतर. मग आपल्याला काय सांगितलंय, पी आणि क्यू फॉल्स असणार आहे कधी, दोन्ही जर फॉल्स असेल तर. म्हणजे पी पण फॉल्स आहे, हिअर क्यू पण फॉल्स आहे, म्हणून जे काही डिजेक्शन आहे ते आलं फॉल्स. अदरवाईज सर्व काय येणार आहे, ट्रू येणार आहे. ओके, बाकीचे काय येणार आहे, ट्रू येणार आहे. डिजेक्शन साठी काय आहे, फॉल्स फॉल्स फॉल्स, अदर सर्व ट्रू. लक्षात ठेवायचं हा एक टेबल. म्हणजे पी जर स्टेटमेंट ट्रू असेल, क्यू जर स्टेटमेंट ट्रू असेल, तर पी डिजेक्शन क्यू इज अगेन ट्रू. नेक्स्ट पी जर फॉल्स असेल, क्यू जर ट्रू असेल, तर अगेन काय येणार आहे, पी डिजेक्शन क्यू ट्रू. नेक्स्ट पी जर ट्रू, क्यू जर फॉल्स, देन पी डिजेक्शन क्यू इज अगेन ट्रू. P false, Q false, then P dejection Q is again false. Next आहे conditional. What is mean by conditional? If two statements are combined by using the connectivities, if dot dot then it is called as conditional. म्हणजे जे काही लॉजिकल कनेक्टिव्हिटीज आहे, इफ डॉट डॉट देन ने जर कनेक्ट केलेलं असेल, जे काही दोन और दोन पेक्षा जास्त जे काही सिंपल स्टेटमेंट आहे ते त्यांचं कॉम्बिनेशन करण्यासाठी जे काही लॉजिकल कनेक्टिव्हिटीज आहे, इफ डॉट डॉट देनचा यूज केलेला असेल, तर त्याला म्हणायचं कंडिशनल. ओके, तर त्याला म्हणायचं कंडिशनल. इन अदर वर्ड्स, पी क्यू जर दोन स्टेटमेंट असेल आणि ते जर कनेक्ट करण्यासाठी इफ डॉट डॉट देनचा यूज केलेला असेल, तर त्याला म्हणायचं अगेन कंडिशनल. म्हणजे काय, इफ पी जे काही स्टेटमेंट आहे ते, देन क्यू जे काही स्टेटमेंट आहे अशा टाईपमध्ये असेल, इफ पी स्टेटमेंट देन क्यू स्टेटमेंट, देन इट इज कॉल्ड ॲज कंडिशनल, विच इज डिनोटेड केलं जातं पी कंडिशनल क्यू किंवा और पी कंडिशनल क्यू. पी कंडिशनल क्यू और पी कंडिशनल क्यू, दोन्हीपैकी कोणत्याही फॉर्मॅटमध्ये लिहिलं तरी चालेल कंडिशनल. आणि नेक्स्ट जे काय पी कंडिशनल क्यू आहे, पी कंडिशनल क्यू हे फॉल्स कधी असणार आहे, इफ P is true and Q is false, then P conditional Q is false. अदरवाईज काय असणार आहे, सर्व ट्रू. म्हणजे जर P जर ट्रू असेल आणि Q जे स्टेटमेंट आहे ते फॉल्स असेल, तरच पी कंडिशनल क्यू काय असणार आहे, फॉल्स असणार आहे. अदरवाईज सर्व काही असू तेव्हा काय असणार आहे, पी कंडिशनल क्यू ट्रू असणार आहे. मग नेक्स्ट आहे आपला ट्रूथ टेबल फॉर कंडिशनल. ट्रूथ टेबल मध्ये काय सांगितलंय, म्हणजे आपण पी ट्रू क्यू फॉल्स, देन पी कंडिशनल क्यू फॉल्स. म्हणजे जे काय आहे, पी ट्रू क्यू फॉल्स, देन पी कंडिशनल क्यू काय असणार आहे, फॉल्स. अदरवाईज सर्व काय असणार आहे, ट्रू. मीन्स ट्रू अँड ट्रू. ओके, पी जर ट्रू असेल, क्यू जर ट्रू असेल, तर पी कंडिशनल क्यू इज अगेन ट्रू. पी जर फॉल्स असेल, क्यू जर ट्रू असेल, तर पी कंडिशनल क्यू इज ट्रू. नेक्स्ट पी जर ट्रू असेल, क्यू जर फॉल्स असेल, तरच पी कंडिशनल क्यू काय असणार आहे, फॉल्स असणार आहे. नेक्स्ट पी फॉल्स, क्यू फॉल्स, then P conditional Q is true. Okay. Next, biconditional. Biconditional is also called as double implication. What is mean by biconditional? If two statements are combined using the logical connectives, if and only if, then it is called as biconditional. म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा जास्त जे काही स्टेटमेंट आहे ते कंबाईन करण्यासाठी जर लॉजिकल कनेक्टिव्हिटीज
इफ अँड ओनली इफ अँड ओनली इफचा जर यूज केला असेल, इफ अँड ओनली इफचा जर यूज केला असेल तर त्याला म्हणायचं बाय कंडिशनल. इन अदर वर्ड्स पी क्यू हे जे काही दोन स्टेटमेंट आहे त्यांना जर यूज कॉम्बिन करण्यासाठी इफ अँड ओनली इफचा यूज केलेला असेल तर त्याला अगेन काय म्हणायचं, इन दिस फॉर्म. कशा फॉर्म मध्ये असेल, पी जे काही स्टेटमेंट आहे ते पी स्टेटमेंट, इफ अँड ओनली इफ अँड ओनली इफ अँड देन अगेन क्यू स्टेटमेंट असेल तर काय होईल, दिस इज बाय कंडिशनल. ओके, पी स्टेटमेंट, इफ अँड ओनली इफ अँड क्यू जे काय लॉजिकल कनेक्टिव्हिटीज आहे, इफ अँड ओनली इफचा जर यूज केला असेल तर लक्षात ठेवायचं विच इज बाय कंडिशनल ऑर डबल इम्प्लिकेशन. आणि जे काय डबल इम्प्लिकेशन आहे विच इज डिनोटेड इट ॲज, कसं डिनोट केलं जातं, पी इफ अँड ओनली इफ क्यू ऑर पी इफ अँड ओनली इफ क्यू, पी इफ अँड ओनली इफ क्यू. आणि जे काही डबल इम्प्लिकेशन आहे हे ट्रू कधी असणार आहे, जेव्हा बोथ पी आणि क्यूच्या व्हॅल्यू जर सेम असेल. म्हणजे पी डबल इम्प्लिकेशन क्यू इज ट्रू इफ both P and Q have same value. have same value. म्हणजे जे काही डबल इम्प्लिकेशन आहे, P by conditional Q is true if both P and Q have same value. म्हणजे P ची व्हॅल्यू ट्रू आहे, Q ची व्हॅल्यू ट्रू आहे, देन P implies if and only Q is true and P ची व्हॅल्यू फॉल्स आहे, Q ची व्हॅल्यू फॉल्स आहे, देन अगेन P बाय कंडिशनल Q इज फॉल्स. ओके, मग ट्रूथ टेबल काय येणार आहे, ट्रूथ टेबल फॉर बाय कंडिशनल, बाय कंडिशनल साठीचा जो काही ट्रूथ टेबल आहे तो काय येणार आहे, क्यू मध्ये ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, पी मध्ये ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. ओके, आणि बाय कंडिशनल हे ट्रू कधी आहे, जेव्हा पी आणि क्यूच्या बोथ व्हॅल्यू काय असणार आहे, सेम असणार आहे. हिअर पी पण ट्रू आहे, क्यू पण ट्रू आहे, म्हणजे बाय कंडिशनल पी इम्प्लाइज क्यू काय असणार आहे, ट्रू. नेक्स्ट पी फॉल्स आहे, क्यू पण फॉल्स आहे, सेम व्हॅल्यू ना, हिअर ट्रू ट्रू, हिअर फॉल्स फॉल्स, देन पी बाय कंडिशनल क्यू ट्रू, अदरवाइज सर्व काय असणार आहे, फॉल्स असणार आहे. म्हणजे एक जर फॉल्स असेल एक ट्रू असेल तर विच इज फॉल्स, एक जर ट्रू असेल एक जर फॉल्स असेल तर विच इज फॉल्स. ओके, दिस इज ट्रूथ टेबल फॉर बाय कंडिशनल. लक्षात ठेवायचंय कंडिशनलचा काय आहे, बाय कंडिशनलचा काय आहे, डिजक्शनचा काय आहे आणि कंजक्शनचा काय, विच इज डिनोटेड कसं केलं जातं हे पण लक्षात ठेवायचं. ओके, नेक्स्ट निगेशन ऑफ स्टेटमेंट. नेक्स्ट निगेशन ऑफ स्टेटमेंट डेफिनेशन काय, फॉर एनी गिवन स्टेटमेंट पी देर इज another statement which is defined to be true when P is false and false when P is true is called negation of P is denoted as, जे काही negation of P आहे ते denoted कसं केलं जातं, negation of P like that way. ओके, म्हणजे negation of P ची डेफिनेशन काय सांगते की जर P जे काही स्टेटमेंट आहे ते फॉल्स कधी असणार आहे, पी जे फॉल्स असणार आहे कधी, वेन त्याचं जे काही निगेशन आहे ते काय असणार आहे, ट्रू असणार आहे. म्हणजे निगेशन ऑफ पी काय असणार आहे, ट्रू.
निगेशन ऑफ पी जर ट्रू असेल, जे काय प्रॉपर स्टेटमेंट पी आहे ते काय असणार आहे, फॉल्स. अँड पी इज ट्रू वेन, कधी, जेव्हा निगेशन ऑफ पी इज फॉल्स. निगेशन हे कशाने, कोणतं लॉजिकल कनेक्टिव्हिटी यूज केलं जाणार आहे यार, नॉट. ओके. मग नेक्स्ट ट्रूथ टेबल फॉर निगेशन काय येणार आहे, ट्रूथ टेबल फॉर निगेशन. इथे कोणते स्टेटमेंट, फक्त एकच स्टेटमेंटचा यूज केला जातोय पी, अनदर स्टेटमेंट आहे का, नाही. म्हणजे काय येणार आहे, पी जे स्टेटमेंट आहे आणि अनदर काय आहे त्याचं निगेशन. पी स्टेटमेंट आणि त्याचं निगेशन असे दोनच कॉलम येणार आहे, राईट. आणि कोणतंही स्टेटमेंट म्हटलं की त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असते, आयदर ट्रू किंवा फॉल्स. म्हणजे पी काय आहे, आयदर ट्रू असू शकतं किंवा फॉल्स असू शकतो. म्हणून रो पण किती येणार आहे, दोनच. ओके. जर पी स्टेटमेंट ट्रू असेल तर त्याचं निगेशन काय येतं, पी जर स्टेटमेंट ट्रू असेल वेन निगेशन ऑफ पी इज फॉल्स. निगेशन ऑफ पी इज फॉल्स. अँड पी जर फॉल्स असेल तर त्याचं निगेशन काय येतं, ट्रू. त्याचं निगेशन काय येतं, ट्रू. देन ट्रूथ टेबल फॉर निगेशन काय येतो, दिस. ओके. नेक्स्ट जी काही नोट पाहिलेली आहे आपण, नोट, ती नोट काय सांगते की निगेशन ऑफ अ स्टेटमेंट इज अ स्टेटमेंट इटसेल्फ. म्हणजे पी जे काही स्टेटमेंट आहे त्याचं जर निगेशन घेतलं तर काय होतं, निगेशन ऑफ पी. अगेन जे काही निगेशन ऑफ पी आहे त्याचं अगेन काय घ्यायचं आपल्याला, निगेशन. निगेशन जर निगेशन ऑफ पी देन इट इज कॉल्ड इटसेल्फ पी. आपल्याला काय भेटेल, ओरिजिनल स्टेटमेंट भेटेल. ओके. निगेशन ऑफ पी इज पी. हा झाला आपला आतापर्यंतचा सिलेबस. नेक्स्ट जे काय लेक्चर आहे, आतापर्यंत आपण ओरली शिकलो होतो. आता नेक्स्ट आपण जे काय आहे ते एक्झाम्पल बेस ऑन कंजक्शन, डिजेक्शन, conditional, biconditional and negation. We see that this example. Okay. Now first example is, write down example, express the following compound statement symbolically without examining the truth values. म्हणजे आपल्याला जे काही कंपाऊंड स्टेटमेंट आहे ते एक्सप्रेस करायचे सिम्बॉलिकली. सिम्बॉलिकली एक्सप्रेस करायचे म्हणजे काय, आयदर विच इज इन द फॉर्म ऑफ कंजक्शन, डिजेक्शन, कंडिशनल और बाय कंडिशनल और निगेशन. जर